नमस्कार, मी शुभम कुलकर्णी. Welcome to Gnandarpan Education powered by Adya Academy. Now the exams are over, so everyone is looking for the new opportunities. 12th ची एक्झाम झालेली आहे, नीटची एक्झाम झालेली आहे आणि आता सर्वांना बायोलॉजी सेक्टरमध्ये नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज शोधायचे आहे. खरं सांगायचं झालं तर नीटचा एक्झाम खूप अवघड होता. प्रत्येकाला MBBS मध्ये ऍडमिशन मिळणार नाही ही पण फॅक्ट आहे. सो बाकीच्यांनी पण सुद्धा रुसून जायचं नाही, कारण बाकीच्या पण ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. आपण त्या इथे डिस्कस करूया. कोणता पण सेक्टर घेतला तर त्या सेक्टरमध्ये तुम्हाला स्वतःची मेहनत करावं लागेल, स्वतःचे स्किल्स डेव्हलप करावं लागतील. त्यानंतरच तुम्हाला चांगला जॉब किंवा तुम्ही स्वतःचा चांगला बिझनेस त्या ठिकाणी उभा करू शकता. नीटचा पेपर खरोखर अवघड होता. त्यामुळे ज्या मुलांना मेडिकोअर मार्क्स किंवा कमी मार्क्स मिळत आहे त्या मुलांसाठी हा व्हिडिओ आहे. आय एम नॉट गोइंग टू डिस्कस एनिथिंग अबाउट MBBS, कारण भरपूर सारे व्हिडिओज अवेलेबल आहे MBBS सेक्टरसाठी. सो एक जनरलाइज सेक्टर डिस्कस करू की 12वी नंतर काय काय करू शकतो. सो आपला हा व्हॉट आफ्टर 12th पार्ट 1 चा भाग आहे. जर हा व्हिडिओ मोठा झाला तर मी याचे 2 पार्ट्स बनवेल. बायोलॉजी सेक्टरसाठी, मॅथ्सच्या सेक्टरसाठी वेगळा व्हिडिओ बनवेल आणि ते सोडून बाकी काही ऑपॉर्च्युनिटीज असतील त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवेल. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला पेजेसचे आवाज वगैरे येतील, कारण इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू रिमेंबर एव्हरीथिंग. सो या ठिकाणी मी सर्व नोट्स काढलाय. माझी नजर कॅमेरामधून इकडे तिकडे जाईल, पेजेसकडे जाईल. सो ते प्लीज इग्नोर करा, कंटेंटकडे फोकस करा. कारण प्रत्येक जण आता 12वीची एक्झाम झाल्यानंतर शोधत असेल की काय ऑपॉर्च्युनिटीज आहे. त्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे आणि प्रत्येकाला उपयोगात येईल, मी याची गॅरंटी देतो. पहिला सेक्टर आहे BMS. सो BMS मध्ये काय काय असू शकते. सो BMS हा आपला 4 to 5 इयर्सचा कोर्स आहे. ओके, आणि BMS म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक सायन्स. सो 4 to 5 इयर्सचा कोर्स आहे. MBBSचा पण 4 to 5 इयर्सचा कोर्स असतो. सो या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटीज काय काय, तुम्ही स्वतःचं क्लिनिक टाकू शकता, एक पहिला ऑप्शन. त्यानंतर तुम्ही प्रोफेसर किंवा लेक्चरर बनू शकता, हा दुसरा ऑप्शन. त्या ठिकाणी तुम्ही वेलनेस सेंटर जॉईन करू शकता, हा एक थर्ड ऑप्शन. आणि एक तुम्ही एक रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पण जाऊ शकता, रिसर्च इन्स्टिट्यूट, की जेणेकरून तुम्ही एक सायंटिस्ट पण बनू शकता. गव्हर्नमेंट सेक्टर्समध्ये याचे काही ऑप्शन्स अवेलेबल नाही आहे खरं सांगायचं झालं तर, पण बाकीच्या सेक्टर्समध्ये याचे भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यानंतर आता एवढ्या दिवसामध्ये पंचकर्मा खूप काही वाढलेलं आहे. पंचकर्मा, सो पंचकर्मा सेंटर सुद्धा पण एक तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन असू शकतो. आपण या ठिकाणी सर्व कॉलेजेस डिस्कस नाही करणार, जस्ट टॉप कॉलेजेस. कारण भरपूर कसं असते की तुम्हाला 500-450 मार्क्स मिळाले असेल आणि आता खरं सांगायचं झालं प्रत्येकाची एवढी कॅपॅसिटी नाही राहत की ते 20 लाख 30 लाख भरू शकतात. सो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. पहिलं कॉलेज आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, विच इज इन द वाराणसी. सेकंड वन इज द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा, विच इज इन द जामनगर, जयपूर. अँड थर्ड वन इज द गुजरात आयुर्वेदा युनिव्हर्सिटी, विच इज इन द जामनगर. सेकंड ऑप्शन आहे. ओके, आपण यामध्ये अजून एक ऍड करू की टॉप 3 कॉलेजेस इन महाराष्ट्र पण डिस्कस करू. कारण मी स्वतः महाराष्ट्राचा आहे. सो लेट डिस्कस टॉप 3 कॉलेजेस इन द महाराष्ट्र. द फर्स्ट वन इज द डॉक्टर DY पाटील रिसर्च इन्स्टिट्यूट, सेंटर इन पुणे. हे पण एक चांगलं कॉलेज आहे. नेक्स्ट वन इज द महाराष्ट्र आयुर्वेदिक कॉलेज, हे वर्ध्यामध्ये आहे. थर्ड वन इज द भाऊसाहेब मुलाक आयुर्वेदिक महाविद्यालय, हे आहे नागपूरमध्ये. हे 3 कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये, जिच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता जर तुम्हाला BMS मध्ये डिग्री करायची असेल. तर सेकंड ऑप्शन इज BHMS. जसे BMS मध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे, सेम ऑपॉर्च्युनिटीज BHMS मध्ये सुद्धा आहे. BHMS मध्ये होमिओपॅथिक सेक्टरमध्ये येणार आहे. होमिओपॅथिक पण भरपूर लोक आज मेडिकेशनसाठी होमिओपॅथिक यूज करतात. सो हे पण एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी. सेम जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे या ठिकाणी, त्यामुळे त्या डिस्कस नाही करणार. आपण डायरेक्टली जम्प करू टॉप 3 कॉलेजेस इन इंडिया. सो पहिलं आहे टॉप 3 कॉलेजेस मधलं, हा सगळा डेटा 2023 आणि 24 मधला आहे. बरोडा होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज. सेकंड वन इज द केरला युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स. अँड थर्ड वन इज द लोकमान्य होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज. टॉप 3 कॉलेजेस इन महाराष्ट्र आहे दापोली मेडिकल होमिओपॅथिक कॉलेज. सेकंड वन इज द धोंडू मामा साठे मेडिकल कॉलेज. अँड थर्ड वन इज द डॉक्टर JJ मॅक्दम कॉलेज. थर्ड वन इज द BVSC. मी या सेक्टरला हायली रेट करेल, कारण BVSC म्हणजे बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स 5 इयर्सचा कोर्स आहे आणि वेटरनरी सेक्टर बऱ्यापैकी डेव्हलप होतो आहे आणि इन फ्युचर एकत्र कुटुंब पद्धती संपते आहे.
हेड काउंट कमी होत्या प्रत्येक फॅमिली मधला. सो पुढे जाऊन पेट्सची संख्या वाढेल आणि पेट्सची संख्या वाढेल म्हणजे तुम्हाला वेटरनरी सेक्टरमध्ये पण डिमांड येईल. सो पहिलं तुम्ही वेटरनरी सर्जन बनू शकता. एक तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये लागू शकता किंवा मोठ्या मोठ्या एनजीओज असतात त्या ठिकाणी पण लागू शकता. थर्ड वन इज स्वतःचं क्लिनिक काढू शकता. फोर्थ वन इज तुम्ही एखाद्या पॅथॉलॉजिस्ट मध्ये पण लागू शकता. एखादं तुम्ही रेडिओलॉजिस्ट पण बनू शकता. त्यानंतर तुम्ही सायंटिस्ट बनायचं असेल तर सायंटिस्ट पण बनू शकता रिसर्च सेंटरमध्ये जाऊन. आणि एक मेन गव्हर्नमेंट सेक्टर्समध्ये पण भरपूर अवेलेबिलिटी आहे वेटरनरी सेक्टरसाठी. सो तुम्ही या ठिकाणी पण आहे. बहुतेक गोशाळा ज्या असतात ना गोशाळा त्या ठिकाणी वेटरनरी डॉक्टरची खूप गरज असते. मोठ्या मोठ्या गोशाळा त्या ठिकाणी 4-4, 5-5 डॉक्टर्सची गरज लागते. ते काही काही प्रायव्हेट सेक्टरच्या अंडर्स येतात, काही काही एनजीओच्या अंडर्स येतात, काही काही गव्हर्नमेंटच्या अंडर्स येतात. तुम्ही त्या ठिकाणी पण अप्लाय करून लागू शकता. सो लेट डिस्कस टॉप 3 कॉलेजेस इन इंडिया. फर्स्ट वन इज द IVRI, Indian Veterinary Research Institute is in Bareilly. Second one is the VCRI, so Veterinary College of Research Institute. Third one is the BVC, Bombay Veterinary College. हे मुंबईमध्ये आहे. महाराष्ट्रामधले ऑब्विसली फर्स्ट वन इज द BVC, बॉम्बेमध्ये आहे. सेकंड वन इज द क्रांतिसिंग नाना पाटील कॉलेज व्हेटरनरी सायन्स अँड द थर्ड वन इज द MAFSO म्हणजे महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी. चौथा डिस्कस करू BDS. BDS डेंटल सेक्टरसाठी आहे. सो BDS मध्ये कॉम्पिटिशन खूप आहे. सो तुम्हाला जर BDS करायचं असेल तर तुम्हाला MDS पण करावं लागेल. तिथे बॅचलरची डिग्री घेतली तर तुम्हाला मास्टर्सची पण डिग्री घ्यावी लागेल. हा सेक्टर जो आहे ना, हा सेक्टर टोटल 6 वर्षाचा आहे. 4 वर्ष BDS, 2 वर्ष MDS. पण स्कोप भरपूर आहे. दात सगळ्यांचे खराब होतात, चॉकलेट खातात, इवन मोठ्या लोकांचे पण दात खराब होतात, ब्रश व्यवस्थित करत नाही, भरपूर काही गोष्टी आहे. तुम्ही या सेक्टरमध्ये पण भरपूर स्कोप आहे. सर्वात मोठा स्कोप म्हणजे तुमची जर व्यवस्थित प्रॅक्टिस असेल तुम्ही स्वतःचं क्लिनिक टाकू शकता किंवा मोठ्या क्लिनिकमध्ये जॉबला लागू शकता. गव्हर्नमेंट सेक्टर्समध्ये पण जॉबला लागू शकता. लेट्स डिस्कस टॉप 3 कॉलेजेस इन इंडिया. पहिला आहे सविता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्स चेन्नई. सेकंड वन इज द मणिपाल कॉलेज ऑफ डेंटल सायन्स. थर्ड वन इज द मौलाना आझाद इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स. टॉप 3 कॉलेजेस इन महाराष्ट्र आहेत. गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल मुंबई. सेकंड वन इज द डॉक्टर DY पाटील विद्यापीठ पुणे. थर्ड वन इज द भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज हॉस्पिटल नवी मुंबई. फिफ्थ आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्री. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये करिअर ऑप्शन भरपूर आहे, पण या इंडस्ट्रीमध्ये प्रायव्हेट ऑप्शन्स भरपूर आहे. तुम्ही स्वतःचा बिझनेस काढायचा असेल आणि तुमचं मेडिकल बॅकग्राऊंड असेल तर त्यांच्यासाठी हा बऱ्यापैकी चांगला ऑप्शन आहे. सगळ्यात बेसिक ऑप्शन्स आहेत. 10वी-12वी नंतर मुलं करतात MR मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. या ठिकाणी पगार जरी सुरुवातीला कमी असाल पण तुम्ही अनएम्प्लॉइड नाही राहत. ऍटलिस्ट तुम्हाला 15-20 हजार हा पगार मिळणं चालू होतो. त्यामुळे हे पण एक ऑप्शन आहे. तुम्ही फार्मासिस्ट बनू शकता, टेक्निशियन बनू शकता एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये, क्वालिटी कंट्रोल अनालिसिस बनू शकता. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण याचे जॉब्स अवेलेबल आहे. तुम्ही मेडिकल कोडर बनू शकता. एक हे सांगू शकतो मेडिकल कोडर चांगला जॉब आहे. कोडिंग मध्ये इंटरेस्ट असेल आणि मेडिकल सेक्टरमध्ये इंटरेस्ट असेल, दिस इज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोइंग सेक्टर करंटली इन ऑल ओव्हर द वर्ल्ड. मेडिकल कोडर. टॉप 3 कॉलेजेस इन इंडिया आहेत. NIPER हैदराबाद. सेकंड वन इज द जामिया हमदर्द कॉलेज and the third one is the BITS Pilani College. Top 3 colleges in Maharashtra. First one is the definitely ICT Mumbai, one of the premium colleges in Maharashtra. ICT Mumbai under ICT Jalna येते, but premium one is ICT Mumbai. Second one is the Pune College of Pharmacy, Bharati Vidyapith Pune, and the third one is the Dr. DY Patil Institute of Pharmaceutical Science and Research Institute Pune. हे ओके, व्हिडिओ खूप मोठा बनलेला आहे त्यामुळे आपण बाकीचे जे सेक्टर्स आहे ते पुढच्या पार्ट 2 मध्ये डिस्कस करू. पण तुम्हाला सांगू इच्छितो की अशा प्रकारची इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आणि नवीन नवीन एज्युकेशनच्या ट्रिक्स शिकायचे असेल तर जरूर या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला दाबल्याशिवाय हा व्हिडिओ एंड नका करू. कारण तुम्ही जर बेल आयकॉन क्लिक केला तर तुम्हाला अपडेट्स हे नोटिफिकेशनच्या माध्यमातून येत राहतील. थँक्यू.